आज रात्रीच्या जेवणात काय बनवायचं? मैत्रिणींनो, हा प्रश्न रोज रोज तुम्हालाही पडतो ना? तर चला आज आमच्या रेसिपीनी रात्रीचं जेवण बनवूया. तर चला मग बनवा आज भाकरी. सर्वात प्रथम गरम पाणी करायला मांडा आणि भाकरीचं पीठ, मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, ते कोपऱ्यामध्ये काढून घ्या. नंतर गरम पाणी पिठामध्ये थोडं थोडं करून त्याचा एक लगदा बनवून घ्या. गॅसवर तवा चढवून भाकरीच्या पिठाला हाताने त्याला थापून घ्या. वरून भाकरीवर थोडंसं पाणी लावून घ्या. काही वेळाने सरवता घुमवून भाकर चेक करा. जर चिपकत नसेल तर तिला पलटवून घ्याल. आणि मित्रांनो, आम्ही भाकर बनवायला काही दिवसापूर्वीच शिकलो. तर आमची भाकर तुम्हाला परफेक्ट नसेल वाटत तर माइंड नको करा. भाकरी पचनासाठी हलकी असते आणि भाकरी खाण्याचे अनेक फायदे असतात. म्हणून आम्ही जमत असेल तर दिवसातून एक वेळा तरी भाकर खाण्याचा प्रयत्न करतो. भाकर बनवताना खूप जास्त पातळ नको बनवा, कारण ती उचलताना फाटू शकते. अशी भाकर तव्यावर टाकल्यानंतर तुरंतमध्ये त्याच्यावर पाणी टाकून घ्या. असं केल्याने तुमची भाकर थोडी सॉफ्ट बनते. भाकर पलटवण्यासाठी मी सरवत्याचा वापर करणार आहे. तर चला, जोपर्यंत आपली ही भाकर तयार होते तोपर्यंत मी दुसरी भाकर बनवून टाकते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला भाकरी खायलाच हव्या. भाकरी पचनासाठी खूप हलक्या असतात आणि खूप जास्त म्हणजे वेट लॉससाठी मदत करतात भाकरी. तर तुम्ही बघू शकता आमची भाकर रेडी आहे आणि आम्ही दोन्ही साईडनी याला चांगल्याने शेकून घेतलं आहे. तर चला आता बनवूया अंड्याची भाजी. त्यासाठी आम्ही मिक्सी पॉटमध्ये अद्रक, लसूण आणि टमाटर आणि कोथिंबीर घेतली आहे. आणि आता एक हंडी घेऊन त्यात तेल टाकून अंडे तळून घेतले. अंडे तळून झाल्यानंतर आम्ही त्याच तेलात ते पेस्ट टाकून घेतली आहे. आणि संपूर्ण मसाला टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजू द्यायचा. नंतर त्यात तिखट, सुहाना मसाला, हळद, जिरा पावडर आणि धना पावडर आणि मीठ. संपूर्ण मसाला चांगला शिजल्यानंतर पाणी टाकून त्यात वरून अंडे टाकून दिले. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी?